तलाठी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी धक्कादायक बातमी. तब्बल 15 लाख रुपये घेऊन तलाठी पदाची बनावट नियुक्ती देण्याचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय. बनावट आदेश, प्रशिक्षण पत्र आणि लॅपटॉप देऊन तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक फोन आला आणि प्रशासन हादरून गेलं. फोन करणाऱ्यानं विचारलं, साहेब, तलाठी भरतीची माहिती खरी आहे का? या एका फोनमुळे तब्बल 15 लाख रुपयांचा फसवणुकीचा रॅकेट उघडकीस आला. आरोप आहे की काही भामट्यांनी बेरोजगार तरुणांना तलाठी पदावर नियुक्ती मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. एवढंच नाही तर बनावट नियुक्तीपत्र, प्रशिक्षण पत्र आणि लॅपटॉप देऊन त्यांच्यासोबत फोटो सेशनही करण्यात आलं. 2023च्या तलाठी भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांव्यतिरिक्त कोणालाही नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. मात्र तरीही बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेकांना गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलंय. या बनावट नियुक्तीपत्रांवर अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फसवणुकीबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती. प्रकरण गंभीर असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असून या रॅकेट मागे नेमकं कोण आहे याचा शोध सुरू झालाय. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी अशा आमिषांना बळी पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तलाठी भरतीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणारे नेमके कोण, यामागे मोठं रॅकेट आहे का, याचा उलगडा चौकशीनंतरच होणार आहे.